राजकीय पदाचा फायदा घेऊन आदिवासींच्या जमिनी हडप, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची चौकशी करा. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांना पुरावेसहित निवेदन. सविस्तर माहिती अशी की आज दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान परिषद सदस्यता पद रद्द करण्याची मागणी विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधान परिषद सदस्य पदाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीर फेरफार करून चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला. तसेच सत्तेचा व पदाचा गैरवापर करून आदिवासींच्या जमिनी अधिकृत नावावर करून घेतील असा आरोप देखील संघटनांनी यावेळी केला आहे. चंद्रकांत रघुवंशींना विधान परिषद सदस्य पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा 15 दिवसात कारवाई नाही झाल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी, BSSचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवी, जितेंद्र बागुल, राकेश वळवी इत्यादी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही विविध आदिवासी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून माननीय चंद्रकांत रघुवंशी महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणूक 2025 करिता यांनी जे शपथपत्र निवडणूक आयोगाने शासनाकडे जमा केलं आहे, त्या शपथपत्रामध्ये त्यांनी प्रॉपर्टीचा जो मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे, त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी जवळजवळ 90% जमिनी ह्या आदिवासींच्या जमिनी असून आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासीच्या नावे होत नाही असं संविधानिक नियम असताना देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी जमिनी फेरफार करून काही सातबारांवर त्यांनी व्हाईटनर लावून अशा पद्धतीचे खाडाखोड केलेले आहेत की त्या जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही 25 मार्च रोजी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन माननीय कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं होतं. त्यानंतर आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या जमिनी नमूद केलेल्या आहेत त्यांच्या आम्ही संपूर्ण दस्तऐवज, संपूर्ण सातबारे पुरावासह आम्ही तुमच्याकडे जमा करणार आहोत. त्यामुळे आज आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मॅडमांना सर्व पुरावे, त्यांचे शपथपत्र आणि संघटनाच्या प्रत्येक लेटर पॅडवर आम्ही निवेदन दिलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं आहे की जर माननीय चंद्रकांत रघुवंशी यांनी चुकीच्या पद्धतीने शपथपत्र सादर केलं आहे आणि त्यांच्यावर 15 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई होऊन त्यांच्यावर कारवाई नाही झाली आणि त्यांना देण्यात आलेलं जे विधान परिषद सदस्यत्व आहे ते रद्द नाही केलं तर 15 दिवसानंतर आम्ही मुंबई येथे आझाद मैदान येथे आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आहोत. या पद्धतीचे निवेदन आज आम्ही कलेक्टर मॅडम यांना देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय बिरसा. गेल्या 52 वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहाणा या गावामध्ये शासकीय आश्रमशाळा शहाणा या शाळेची शासकीय इमारत अजूनही बांधली जात नाही. ही इमारत तात्काळ बांधण्यात यावी. या इमारतीला वन विभाग हे वारंवार अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे आमचे जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते उन्हातानामध्ये अक्षरशः बसून जेवण करतात. झोपडीमध्ये आज ती शासकीय मुलांची शाळा भरत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सरकार मोठ्या मोठ्या बाता करतं की आदिवासी लोकांसाठी एवढे करोड रुपये, एवढ्या करोडच्या योजना आम्ही देत आहोत, परंतु आज ही एक वाईट परिस्थिती आहे की आमचे आदिवासी विद्यार्थी रस्त्यावरती बसून जेवण करत आहेत. तर ही जी इमारत आहे ही तात्काळ बांधण्यात यावी अशी आमची माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.